1. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक लेण्या आहेत? छत्रपती संभाजीनगर. 2. भारताचा एडिसन कुणाला म्हणतात? शंकर आबाजी भिसे. 3. सत्यशोधक समाजाने कोणते साप्ताहिक सुरू केले होते? दीनबंधू. 4. राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली? कलम 17(5). महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीची नदी कोणती? नर्मदा. 6. ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया कुणाला म्हणतात? दादाभाई नौरोजी. 7. 1857च्या उठावात कानपूरचे नेतृत्व कुणी केले? नानासाहेब पेशवे. 8. मानवी शरीरात हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? लोह 9. भारतातील पहिली महानगरपालिका कोठे स्थापन झाली? मद्रास. 10. मिहान हा प्रकल्प कशाशी संबंधित आहे? विमानतळ आणि कार्गो. 11. महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा कोठे सुरू झाली? भिडेवाडा, पुणे. 12. युरेनियमचे साठे भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक आहेत? आंध्र प्रदेश. 13. जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात? पालकमंत्री. 14. कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात? 42वी घटना दुरुस्ती. 15. महाराष्ट्राचे मँचेस्टर इचलकरंजी कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर. 16. महसूल दिन महाराष्ट्रात कधी साजरा केला जातो? 1 ऑगस्ट. 17. आत्मीय सभा कोणी स्थापन केली? राजा राम मोहन रॉय. 18. भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण होता? लॉर्ड कॅनिंग. 19. पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? भीमा. 20. रॅडक्लिफ रेषा कोणत्या दोन देशांमधील सीमा आहे? भारत आणि पाकिस्तान. 21. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? राज्यसभा. 22. महाराष्ट्रातील पहिले साप्ताहिक कोणते? दर्पण. 23. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे? वाघ. 24. विधान परिषदेच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? 6 वर्ष. 25. हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? महात्मा गांधी. 26. मानवी डोळ्याचा कोणता भाग दान केला जातो? कॉर्निया. 27. विद्युत रोध मोजण्याचे एकक काय? ओहम. 28. भारताचे पहिले महालेखापाल कोण होते? व्ही नरहरी राव. 29. वेदांकडे परत चला ही घोषणा कोणी दिली? स्वामी दयानंद सरस्वती. 30. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा. 31. भारताच्या राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये कोणत्या देशाकडून घेतली आहेत? रशिया. 32. महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कोणता दिन म्हणून साजरा होतो? कृषी दिन. 33. अंधांसाठीची लिपी कोणी शोधली? लुई ब्रेल. 34. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे वांझपणा येतो? जीवनसत्व ई. 35. बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? सरदार वल्लभभाई पटेल. 36. रक्तातील साखरेचे प्रमाण कोणत्या संप्रेरकामुळे नियंत्रित राहते? इन्सुलिन. 37. द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक कोणी लिहिले? पंडिता रमाबाई. 38. भारताचा पहिला अणुऊर्जा प्रकल्प कुठे आहे? तारापूर. 39. महाबळेश्वरचा डोंगर कोणत्या रांगेत येतो? सह्याद्री. 40. जिल्हा परिषद बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्य शासन. 41. एड्स रोगाची चाचणी करण्यासाठी कोणती टेस्ट करतात? एलिसा टेस्ट. 42. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? दादोबा पांडुरंग तरखडकर. 43. सूर्यमालेतील सर्वात वेगवान परिभ्रमण करणारा ग्रह कोणता? बुध. 44. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या ठिकाणी बौद्ध धम्म स्वीकारला? नागपूर. 45. ऑपरेशन फ्लड कशाशी संबंधित आहे? दुग्ध उत्पादन. 46. नर्मदा नदीचा उगम कुठे होतो? अमरकंटक. 47. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? उपराष्ट्रपती. 48. पुणे करार कोणामध्ये झाला होता? महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 49. विभवांतर मोजण्याचे एकक काय? व्होल्ट. 50. महाराष्ट्रात पोलीस अकॅडमी कुठे आहे? नाशिक. 51. काझीरंगा अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? एकशिंगी गेंडा. 52. मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 53. भारताची पहिली महिला राज्यपाल कोण? सरोजिनी नायडू. 54. सापेक्षता सिद्धांत कोणी मांडला? अल्बर्ट आइन्स्टाईन. 55. सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? धूपगड. 56. वर्धा नदी कोणत्या दिशेला वाहते? दक्षिण. 57. आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात? राजा राम मोहन रॉय. 58. पगारिया समिती कशाशी संबंधित होती? पोलीस भरती सुधारणा. 59. दख्खनचे पठार कोणत्या खडकाने बनलेले आहे? बेसाल्ट. 60. वित्त आयोग स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपती. 61. ग्राम गीता कोणी लिहिली? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. 62. रक्ताच्या कर्करोगाला काय म्हणतात? ल्युकेमिया. 63. बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली? नाना शंकरशेठ. 64. क्रेस्कोग्राफ कोणी शोधले? जगदीश चंद्र बोस. 65. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? सुकुमार सेन. 66. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? अलेक्झांडर फ्लेमिंग. 67. विदर्भाचे नंदनवन कोणाला म्हणतात? चिखलदरा. 68. कोयना धरण कोणत्या जिल्ह्याची भाग्यलक्ष्मी मानले जाते? सातारा. 69. आझाद हिंद सेना कोणी स्थापन केली? रास बिहारी बोस. 70. माहितीचा अधिकार भारतात कधी लागू झाला? 2005. 71. महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती? मुंबई. 72. दक्षिण गंगा कोणत्या नदीला म्हणतात? गोदावरी. 73. ई गव्हर्नन्स राबवणारे पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र. 74. रेडियमचा शोध कोणी लावला? मॅडम क्युरी. 75. पंचायत राज स्वीकारणारे दुसरे राज्य कोणते? आंध्र प्रदेश. 76. महाराष्ट्रात रयत शिक्षण संस्था कोणी स्थापन केली? कर्मवीर भाऊराव पाटील. 77. अग्निपंख हे आत्मचरित्र कोणाचे आहे? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. 78. ययाती या कादंबरीचे लेखक कोण?
कोण? वी.स. खांडेकर. 79. भारताचे पोलीस संशोधन केंद्र कुठे आहे? पुणे. 80. महाराष्ट्रातील नारळ संशोधन केंद्र कुठे आहे? भाटे, रत्नागिरी. 81. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? यकृत. 82. चले जाव ठराव कोणत्या शहरात संमत झाला? मुंबई. 83. सिकल सेल हा आजार कशाशी संबंधित आहे? रक्त. 84. राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय किती? 30 वर्ष. 85. पेंच राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? नागपूर. 86. मराठी वृत्तपत्रांचे जनक कोणाला म्हणतात? बाळशास्त्री जांभेकर. 87. भारताच्या पर्वतपुत्री कोणत्या नदीला म्हणतात? यमुना. 88. इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? बेंगळुरू. 89. पोलीस हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? लॅटिन. 90. महाराष्ट्रात नक्षलवाद चळवळ कोणत्या जिल्ह्यातून सुरू झाली? गडचिरोली. 91. लोखंडाचे प्रमाण सर्वाधिक कोणत्या खनिजात असते? मॅग्नेटाइट. 92. नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? खडकवासला, पुणे. 93. विमान शोध कोणी लावला? राईट बंधू. 94. जन गण मन हे राष्ट्रगीत सर्वप्रथम कधी गायले गेले? 1911. 95. कळसुबाई शिखराची उंची किती? 1646 मीटर. 96. पंतप्रधान होण्यासाठी किमान वय किती असावे लागते? 25 वर्ष. 97. शरीरातील पाण्याचे प्रमाण किती टक्के असते? 70%. 98. सुवर्ण मंदिर कुठे आहे? अमृतसर. 99. महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कुठे सुरू झाली? सातारा. 100. अल्झायमर हा रोग शरीराच्या कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? मेंदू.